नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे खमंग ढोकळा। हा ढोकळा बनवताना मी इनो किंवा दह्याचा अजिबात वापर न करता अगदी स्वीट मार्टमध्ये मिळतो तसा मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत। हा ढोकळा बनवताना मी भरपूर टिप आणि योग्य प्रमाणासह ढोकळा बनवून दाखवला आहे। यासाठी मी टीस्पूनने मेजरमेंट घेतलेला आहे। चला तर आपण ढोकळा बनवायला सुरुवात करूया। इथे मी 180 ग्रॅम बेसन पीठ घेतलं आहे, 4 चमचे साखर, 1 चमचा मीठ, 1 चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा सायट्रिक ॲसिड किंवा त्याला लिंबू सत्व असंही म्हणतात, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 2 चमचे तेल आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। पाण्याचं प्रमाण आपण गरजेनुसार वापरणार आहोत। इथे मी 6 इंचाचा केक टीन ढोकळा बनवण्यासाठी घेतलेला आहे। त्याला सगळीकडून व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे। आता गॅसवरती एक स्टीमर मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। त्यामध्ये 3 ते 4 ग्लास पाणी घातलेलं आहे। त्यावरती एक मी चाळणी ठेवून घेणार आहे, कारण या चाळणीवरती केक टीन अगदी व्यवस्थित बसतो। तुम्ही इथं केक स्टँडही वापरू शकता किंवा दुसरं गोल भांड्यातही ढोकळा बेक करू शकता। आता स्टीमरचं झाकण आपण बंद करून लो फ्लेमवरती ठेवणार आहोत आणि बॅटर तयार करायला घेणार आहोत। पण बॅटर तयार करण्याच्या अगोदर स्टीमर वाफ येण्यासाठी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। चला तर आपण बॅटर बनवायला सुरुवात करूया। इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे। ढोकळ्याचं बॅटर बनवताना मोठंच भांडं घ्यायचं आहे, कारण पीठ डबल फुगलं जातं। आता इथे मी अर्धी वाटी पाणी या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे। बघा, या पद्धतीने सर्व साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे। हा टीस्पून आहे असा भरल्यानंतर वरून आपल्याला चाकू फिरवून घ्यायचा आहे। याच पद्धतीने सर्व साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे। हे अगदी योग्य प्रमाण आहे। ढोकळा याच पद्धतीने खूप छान होतो। आता इथे मी 4 चमचे साखर घेतलेली आहे, ती घालून घेऊया। मीठ तेही घालून घेऊया। यानंतर मी या पाण्यामध्ये सायट्रिक ॲसिड घालणार आहे। सर्व साहित्य मी टीस्पूननेच मोजून घेतलं आहे, हे महत्त्वाचं आहे। आता यामध्ये आलं आणि मिरचीची पेस्ट घालून घेऊया। त्यानंतर जे 2 चमचे तेल घेतलं आहे ते घालून घेऊया आणि व्यवस्थित असं हे मिश्रण आपल्याला सर्व साहित्य विरघळेपर्यंत हलवून घ्यायचं आहे। पूर्ण सगळं साहित्य पाण्यामध्ये विरघळायचं आहे। 2 ते 3 मिनिटांमध्ये आपलं हे सर्व साहित्य पाण्यामध्ये विरघळलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण यामध्ये येलो कलर घालणार आहोत। मी इथे 2 ते 3 थेंब येलो कलरचे घालणार आहे। जर तुम्हाला इथे हळद वापरायची असेल तर तेही वापरू शकता। अगदी पाव चमचाच हळद वापरायची आहे। कारण आपण इथे बेकिंग सोड्याचा वापर केलेला आहे। जर हळदीचं प्रमाण जास्त झालं तर आपला ढोकळा लालसर होऊ शकतो, यामुळे हळद अगदी पावच चमचा वापरायची आहे। आता स्वीट मार्टसारखा ढोकळा इथे मी बनवत असल्यामुळे हळदीचा वापर न करता मी इथे येलो कलरचा वापर केलेला आहे। आता छान आपलं मिक्स करून पाणी तयार झालेलं आहे। त्यामध्ये आपण थोडं थोडं करून पीठ घालणार आहे। जर एकाच वेळी सगळं पीठ घातलं तर पिठामध्ये गुठळ्या होऊ शकतात, त्यामुळे आपल्याला थोडं थोडं करूनच पीठ पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे। बघा, या पद्धतीने मी सर्व पीठ पाण्यामध्ये घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे। बघा, आपलं पीठ व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। अगदी अजिबात इथे गुठळ्या झालेल्या नाही आहेत। खूप छान असं प्लेन आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता आपण सुरुवातीला यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं होतं। आता राहिलेल्या अर्धी वाटीतलं थोडंसं पाणी आणखीन या पिठामध्ये घालून घेऊया आणि त्यातलं अगदी 2 चमचे पाणी मी वाटीमध्ये ठेवलेलं आहे। आता हे पाणी घातल्यानंतर पुन्हा आपल्याला व्यवस्थित पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्ही इथे कुठल्याही साईडने पीठ फेटू शकता। असं काही नाही की एका साईडला पीठ फेटायचे, दोन्ही बाजूने आपण पीठ फेटू शकतो। आता बघा, इथं आपलं पीठ
पिठामध्ये पाणी मिक्स झालेलं आहे. थोडंसं पीठ मला घट्ट वाटतंय म्हणून राहिलेलं 2 चमचे पाणीही मी या पिठामध्ये घालून घेत आहे. राहिलेलं 2 चमचे पाणी मी पिठामध्ये घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित असं हे पीठ फेटून घेतलेलं आहे. अगदी छान प्लेन असं आपलं पीठ तयार झालेलं आहे. त्यामध्ये अजिबात गुठळ्या नाही आहेत. अगदी छान असं प्लेन पीठ तुम्ही पाहू शकता इथं तयार झालेलं आहे. बघा असं एकसारखं आपल्याला पीठ पडेपर्यंत फेटून घ्यायचं आहे आणि याच स्टेजपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे. खूप जास्त पातळही नाही खूप जास्त घट्टही नाही. या पद्धतीने आपल्याला पीठ तयार करायचं आहे. आता ह्या तयार झालेल्या पिठामध्ये जे आपण 1 चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे तो घालायचा आहे. बघा इथे मी बेकिंग सोडा घालत आहे आणि त्यावरती अगदी 2च चमचे पाणी घालायचं आहे. हे आपलं रूम टेम्परेचरचंच पाणी आहे. आता पाणी घातल्यानंतर व्यवस्थित असं अगदी पटकन आपल्याला सगळीकडून पीठ फेटून घ्यायचं आहे. अगदी खालपर्यंत आपल्याला पीठ फेटायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, पीठ वरचीवर फेटलं जातं आणि खाली घट्टसर पीठ तसंच तयार राहतं, तर आपला खालच्या साईडचा ढोकळा फुगला जात नाही, वरतीच फुगला जातो. यासाठी आपल्याला अगदी खालपासून व्यवस्थित असं पीठ फेटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी आपलं पीठ डबल झालेलं आहे. यासाठीच मी सुरुवातीला सांगितलेलं की ढोकळ्याचं पीठ बनवताना भांडं थोडंसं मोठंच घ्यायचं आहे. अगदी छान डबल फुगून आपलं इथं पीठ तयार झालेलं आहे. खूप सुंदर असं हे पीठ फुगलेलं आहे. चला तर आपण हे पीठ स्टीमरमध्ये ओतून घेऊया. तुम्ही पाहू शकता इथे मी स्टीमरचं झाकण काढत आहे. अगदी छान स्टीमरला वाफही आलेले आहे. त्यामध्ये हे सर्व ढोकळ्याचं जे बॅटर आपण तयार केलेलं आहे ते घालून घेऊया. जर आपण स्टीमर वाफ येण्यासाठी ठेवला नाही तर आपलं पीठ हे फुगलेलं असतं आणि स्टीमरला वाफ येईपर्यंत ते खाली बसतं. त्यामुळे सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे की ढोकळ्याचं बॅटर तयार करण्याच्या अगोदरच आपल्याला स्टीमर वाफ येण्यासाठी ठेवायचा आहे. म्हणजे लगेच तो ढोकळा टम्म असा फुगला जातो आणि खाली बसत नाही. आता मी स्टीमरचं झाकण बंद केलेलं आहे आणि सुरुवातीला 5 मिनिट फुल गॅसवरती मी वाफवायला ठेवणार आहे आणि नंतर मीडियम गॅसवरती 20 मिनिट ठेवणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 20 मिनिटं होईपर्यंत स्टीमरचं झाकण अजिबात उघडायचं नाही. असं केलं जर आपण झाकण उघडलं तर फुगलेला ढोकळा खाली बसतो, कारण त्याचं टेम्परेचर डिस्टर्ब होतं. आता आपण यासाठी लागणारा तडका करूया. एका भांड्यामध्ये मी तेल घातलेलं आहे 1 चमचा मोहरी, कढीपत्ता, 3 ते 4 मिरच्या मी कट करून घातलेल्या आहेत. त्यामध्ये 1 कप पाणी ओतलेलं आहे. 1 चमचा मीठ घातलेलं आहे. 3 चमचे साखर घातलेली आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून याला एक उकळी आणायची आहे. आता हे उकळी आल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवूया. आता आपल्याला इथे 20 मिनिट झालेले आहेत. तर आपण स्टीमरचं झाकण काढून पाहूया आपला ढोकळा शिजला आहे का ते. बघा अतिशय छान टम्म असा फुगलेला आपला ढोकळा इथं तयार झालेला आहे. आता हे आपण चाकूच्या साहाय्याने चेक करूया की ढोकळा शिजला आहे का. यामध्ये मी चाकू घातला तर तुम्ही पाहू शकता अगदी क्लीन असा आपला हा चाकू बाहेर आलेला आहे ढोकळ्यामधून. त्याला अजिबात पीठ चिटकलं नाही आहे, म्हणजे ढोकळा हा आपला शिजून तयार झालेला आहे. आता ही मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे थंड होण्यासाठी. आणि दुसरी ही पद्धत ढोकळा शिजण्याची चेक करण्याची म्हणजे ढोकळा शिजल्यानंतर भांड्याच्या साईडने कडा सुटायला सुरुवात होतात. इथे पाहू शकता आपल्या कडा सुटलेल्या आहेत. आता ढोकळा मी थंड झाल्यानंतर चाकूच्या साहाय्याने ढोकळ्याच्या कडा मी इथे सोडवून घेत आहे. असं केल्यामुळे ढोकळा टीनमधून पटकन निघतो. आता मी हा केक टीन प्लेटमध्ये पलटी करून घेत आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बघा तुम्ही पाहू शकता अगदी जाळीदार असा हा आपला ढोकळा तयार झालेला आहे. तर आपण तो पलटी करून ताटामध्ये घेऊया.
आणि चाकूच्या साह्याने कट करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवे तसे आपण इथे ढोकळ्याचे काप करून घेऊ शकता। मी आता सुरुवातीला उभे काप केल्यानंतर पुन्हा आडवे काप करून घेणार आहे। अशा पद्धतीने आपण ढोकळ्याचे काप करून घेणार आहोत। अगदी मऊ ढोकळा शिजलेला आहे, अगदी सहज असा कट होत आहेत आणि हे ढोकळ्याचं प्रमाण अगदी योग्य आहे। या पद्धतीने अगदी परफेक्ट असा आपला ढोकळा होतो। बघा माझा ढोकळा इथे कट करून झालेला आहे। तुम्ही पाहू शकता अगदी जाळीदार, अगदी मार्केटसारखा आता असा आपला ढोकळा इथे तयार झालेला आहे। खूप छान याला जाळीही सुटलेली आहे। बघा सुंदर असा आपला ढोकळा तयार झाला आहे। आता यामध्ये आपण थोडंसं अंतर ठेवून साईडला आपले ढोकळ्याचे पीस करून घेऊया आणि त्यावरती आपण तडक्याचं पाणी घालणार आहे। असं केल्यामुळे ढोकळ्याच्या सर्व बाजूने तडक्याचं पाणी जातं आणि अगदी छान असा आपला लुसलुशीत असा ढोकळा तयार होतो। बघा जे आपण तडक्याचं पाणी केलं ते पूर्ण थंड झालेलं आहे आणि आता ते मी या ढोकळ्यावरती घालून घेत आहे। ढोकळ्यावरती तडक्याचं पाणी घातल्यामुळे ढोकळा मऊसूद होतो आणि खाताना तो घशात अडकल्यासारखा होत नाही। खूप छान असा या पद्धतीने ढोकळा होतो। सर्व तडक्याचं पाणी घालून झाल्यानंतर त्यावरती मी कोथिंबीर घातलेली आहे आणि वरून खिसलेलं खोबरं घातलेलं आहे। तुम्ही पाहू शकता इथे आपला ढोकळा बनून तयार झालेला आहे। मऊ लुसलुशीत, अगदी जाळीदार, मध्ये मिळतो तसा अगदी पाणीदार असा आपला ढोकळा इथे तयार झालेला आहे। या पद्धतीने ढोकळा तुम्ही नक्की करून पहा। थँक्यू।